या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। CAA हा कायदा कालपासून संपूर्ण भारतात लागू झाला असून त्याची अधिसूचना निघाली असल्याचं शिवसेना प्रवक्ते अरुण सावंत यांनी म्हटले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019ला हा कायदा पास केला होता, परंतु अधिसूचना मात्र निघाली नव्हती। 1955 पासून हा कायदा लागू झाला, परंतु त्यामध्ये जवळजवळ 6 वेळा संशोधने केली गेली। 2019ला नरेंद्र मोदी यांनी यामध्ये सुधारणा करीत हा कायदा लागू केला, परंतु अधिसूचना काही कारणास्तव निघाली नव्हती। गैरसमजामुळे 2019 नंतर अनेक आंदोलने केली गेली व शाहीन बागेत गैरसमजामुळेच 2019 नंतर अनेक आंदोलने केली गेली। शाहीन बागेत सुद्धा 100 दिवस आंदोलन चालले। काही विरोधकांनी चुकीच्या गोष्टी समाजात पसरविल्या होत्या। खास करून मुस्लिम समाजामध्ये गैरसमज पसरविला गेला होता की या कायद्यामुळे मुस्लिमांचे नागरिकत्व संपणार आहे। हा कायदा भारतातील मुस्लिम आणि कोणत्याही समाजाच्या विरोधात मुळीच नव्हता आणि या कायद्यानुसार पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या 3 देशांमधून आलेल्या पीडित गैरमुस्लिम व अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्यात येणार आहे। हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ईसाई यांना जर ते 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात आलेले असतील तर नागरिकत्व मिळेल। अशा समाजाला नागरिकत्व देऊन भारतात सामावून घेण्याच्या केंद्र सरकारच्या या भूमिकेचे आणि कणखर नेतृत्व देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी स्वागत करतो, असे शिवसेना प्रवक्ते अरुण सावंत यांनी म्हटले। नमस्कार, मी अरुण सावंत, शिवसेना प्रवक्ता महाराष्ट्र। CAA हा कायदा केंद्र सरकारने कालपासून लागू केलेला आहे, म्हणजेच काल या कायद्याची अधिसूचना जारी झाली। आता आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी 2019 साली हा कायदा बनविला। याच्या अगोदर सुद्धा 1955 पासून हा कायदा लागू झालेला होता, परंतु मध्यंतरी त्याच्यामध्ये जवळजवळ 6 वेळा अनेक प्रकारची संशोधनं केली गेली। त्यानंतर 19 साली नरेंद्र मोदीजींनी याच्यामध्ये सुधारणा करून हा कायदा लागू केला, परंतु अधिसूचना काही कारणास्तव निघाली नव्हती। 2019 नंतर अनेक आंदोलनं गैरसमजामुळे केली गेली। शाहीन बागेमध्ये सुद्धा 100 दिवसांचं आंदोलन चाललं। काही विरोधकांनी चुकीच्या गोष्टी समाजामध्ये पसरविल्या गेल्या, खास करून मुस्लिम समाजाच्या विरोधात हा कायदा केला गेला आहे अशी गैरसमजूत पसरविली गेली। परंतु मुस्लिम समाज काय कोणत्याही समाजाच्या विरोधात हा कायदा नाही। हा कायदा मुळात भारतात राहणाऱ्या जनतेला लागूच होत नाही, कारण त्यांच्याकडे ऑलरेडी नागरिकत्व आहे। त्यांच्या नागरिकत्वाला कोणत्याही प्रकारची बाधा नाही। जी लोक, जे परप्रांतीय किंवा जे अल्पसंख्याक परप्रांतीय पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या 3 देशांमधून आपल्या देशामध्ये, त्यांच्या देशामध्ये त्यांना जो काही त्रास होतो अल्पसंख्याक असल्यामुळे, त्यामुळे ते आपला देश सोडून भारतात येतात आणि राहतात। अशा 31 डिसेंबर 2014 पर्यंतच्या लोकांना, म्हणजे 2014 साली जी लोक भारतामध्ये येऊन इथे स्थायिक झालेली आहेत त्यांनाच हा कायदा नागरिकत्व देणार आहे। भारतातील मुस्लिम समाजाच्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास नाही, हे कृपया भारतातील मुस्लिम समाजातील लोकांनी लक्षात ठेवावे। जे विरोधक अशी चुकीची बाब सांगत आहेत त्यांना कडक शासन झालं पाहिजे। आपण सर्वांनी एक लक्षात घ्यावं की या 3ही देशातील अल्पसंख्याक लोक आपल्या देशात येतात का, तर आपल्या देशावरती त्यांना विश्वास आहे आणि 2014 पासून ते आपल्या देशात राहत आहेत, म्हणून आपला देश त्यांना आपल्यामध्ये सामावून घेत आहेत। मात्र या 3ही देशांमधून जे अल्पसंख्याक नाहीत आणि असे मुस्लिम जर या देशात येत असतील तर त्यांना आपला देश नागरिकत्व देणार नाही। का देणार नाही?
तर त्यांच्या देशामध्ये म्हणजे पाकिस्तान, अफगाणिस्तान या देशामध्ये, बांगलादेश या देशांमध्ये ते अल्पसंख्याक नाही आहेत, मग त्यांनी आपल्या देशातच राहावं, अशा मुस्लिमांनी आपल्या देशात राहावं, त्या लोकांना मात्र भारत नागरिकत्व देणार नाही. आता यामध्ये बघा, बौद्ध, जैन, हिंदू, ईसाई, शीख हे सर्व चालतील, परंतु मुस्लिम चालणार नाहीत, कारण त्यांच्या देशांमध्ये ते अल्पसंख्याक नाहीत. इतर समाजाची माणसं अल्पसंख्याक आहेत, म्हणून आपण त्यांना हे नागरिकत्व बहाल करत आहोत. तेव्हा भारतामधील मुस्लिमांनी बिनधास्त भारतामध्ये राहावं, त्यांच्या नागरिकत्वाला कोणत्याही प्रकारची बाधा नाही आहे, हे मी पुन्हा पुन्हा सांगत आहे. आणि म्हणूनच आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्र सरकारने लागू केलेला हा CAA कायदा, या कायद्याचं मी स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मटन, चिकन आणि बीफसाठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियाँ. पाया, ताहरी, मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. मटनमध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियाँ स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकनमध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियाँ चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर.